अजिंठा पर्वत रांगेतील काळी कराड जंगलात दोन बिबट्यांमध्ये वर्चस्वासाठी झालेल्या भीषण लढाईत एका वयोवृद्ध बिबट्याचा मृत्यू झालाय। शवविच्छेदन अहवालातून या बिबट्याच्या मृत्यूचे धक्कादायक कारण समोर आलंय। अजिंठा आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील घनदाट अरण्यात सध्या बिबट्यांचा मुक्त संचार वाढलाय। याच भागात जंगलाचा राजा कोण या वर्चस्वासाठी दोन बिबट्यांमध्ये झुंज झाली। यात एका बलदंड तरुण बिबट्याने 12 ते 13 वर्ष वयाच्या वृद्ध बिबट्यावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात वृद्ध बिबट्याची नखे तुटली आणि अंगावर गंभीर जखमी झाले। नखे नसल्याने त्याला शिकार करता आली नाही, त्यामुळे अनेक दिवस तो अन्नाविना व्याकुळ होता। जगण्यासाठी धडपडत असताना हा बिबट्या देव्हारी शिवारातील गट क्रमांक 39 मध्ये नदी पात्राजवळ मृतावस्थेत आढळला। घटनेची माहिती मिळताच अजिंठा वनपरिक्षेत्राचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले। शवविच्छेदन अहवालानुसार जखमांच्या वेदना आणि उपासमार यामुळेच बिबट्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने पुढील प्रक्रिया पार पाडली असून परिसरात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।